नमस्कार विद्यार्थी मित्र हो, जसे की आपणास ठाऊक आहे 2020-21 या वर्षापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन अभ्यासक्रमात नवीन मूल्यमापन पद्धतीनुसार तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न असतील ते एक तर MCQs आणि दुसरा काय असेल व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन। तर या दोन्ही प्रश्नाची तयारी करत असताना एक लक्षात ठेवायचं, MCQ ची तयारी करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त बोर्डाचे पुस्तकाचे वारंवार वाचन करावे लागेल, कारण त्या पुस्तकातून पाठ्यपुस्तकातूनच MCQ ची रचना केली जाते। दुसरं व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन या बाबतीत मुलांमध्ये संभ्रम असतो। तरी मी आपणास सांगू इच्छितो की बोर्डाला व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन यामध्ये त्या दिलेल्या 1 मार्काच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी किमान एक शब्द काही वेळेस किंवा फार झालं तर एका वाक्यात मध्येच तुम्हाला या VSA चे उत्तर लिहायची आहे। तरी आपण बोर्डाच्या पुस्तकाचे वारंवार वाचन करावे, जेणेकरून MCQs ची चांगली तयारी होईल आणि पर्यायाने तुम्हाला ते MSCET परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल। आणि व्हेरी शॉर्ट आन्सर यामध्ये स्पेसिफिक शब्दाचा वापर करायचा, एखाद्या वेळेस एकच शब्द त्यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल किंवा एखाद्या वेळेस एका वाक्याची गरज राहील। तर आपण सुरुवात करूया। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 12वी बोर्ड क्वेश्चन बँक मधील भौतिकशास्त्र या विषयाचा धडा क्रमांक 4 लेसन नंबर 4 थर्मोडायनामिक्स या चॅप्टरवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे की प्रत्येकी 1 मार्कासाठी विचारले जातात त्या प्रश्नाची उत्तरे आपण शोधायचा प्रयत्न करूया। तर पहिला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट। म्हणजे खाली काही स्टेटमेंट दिलेले आहे, त्या स्टेटमेंटपैकी कोणता स्टेटमेंट बरोबर आहे। तर स्टेटमेंट असं आहे की व्हेन द एनर्जी इज ट्रान्सफर्ड टू ए सिस्टीम, व्हेन एनर्जी इज ट्रान्सफर्ड टू ए सिस्टीम फ्रॉम इट्स एन्व्हायरमेंट, म्हणजे एन्व्हायरमेंटमधून जर एनर्जी ट्रान्सफर केली, व्हेन एनर्जी इज ट्रान्सफर्ड टू ए सिस्टीम, ही सिस्टीम आहे आणि या सिस्टीमला एनर्जी काय केली, ट्रान्सफर केली। कुठून ट्रान्सफर केली, एन्व्हायरमेंटमधून ट्रान्सफर केली। नॅचरली व्हॉट हॅपन्स, दॅट सिस्टीम विल गेन एनर्जी, that system will gain energy because we are transferring the energy from system to the from environment to the surrounding। तर पहिल्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे A, that when energy is transferred to a system from the environment naturally system will gain the energy, naturally system will gain the energy। दूसरा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघूया। दूसरा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, टू सिस्टम विच ऑफ द फॉलोइंग सिस्टम, विच ऑफ द फॉलोइंग सिस्टम फ्रीली अलाउज, विच ऑफ द फॉलोइंग सिस्टम फ्रीली अलाउज एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर विथ इट्स एन्व्हायरमेंट। लक्षपूर्वक बघा, एक्सचेंज ऑफ व्हॉट, एनर्जी अँड मॅटर, म्हणजे दोन्ही एनर्जी एज वेल एज व्हॉट मॅटर। तर पहिली सिस्टीम क्लोज सिस्टीम, क्लोज सिस्टीम कशाला म्हणतात, इन ए क्लोज सिस्टीम, क्लोज सिस्टीम इट डज नॉट अलाउ द एक्सचेंज ऑफ मॅटर बट अलाउज व्हॉट, क्लोज सिस्टीम डज नॉट अलाउ द एक्सचेंज ऑफ मॅटर बट अलाउज व्हॉट, एनर्जी। म्हणजे हा उत्तर नाही। आयसोलेटेड सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम ही कशी असते, कंप्लीटली सील्ड सिस्टीम असते। आयसोलेटेड म्हणजेच इट इज आयसोलेटेड फ्रॉम एन्व्हायरमेंट। तर आयसोलेटेड सिस्टीम इथं मॅटर ॲज वेल एज एनर्जी कॅनॉट बी एक्सचेंज विथ इट्स एन्व्हायरमेंट, म्हणजे दुसराही ऑप्शन बरोबर नाही। ओपन, ओपन सिस्टीम कशाला म्हणता येईल, an open system is a system that freely allows exchange of both energy and matter with its environment। म्हणजे दुसऱ्या मल्टिपल चॉईसचा आन्सर काय असेल बरोबर आन्सर, द करेक्ट आन्सर फॉर सेकंड मल्टिपल चॉईस क्वेश्चन इज ओपन, बिकॉज open system is that system
which freely allows what? Exchange of both energy as well as what? Matter with its environment. Energy as well as matter with its environment. तिसरा मल्टिपल चॉइस क्वेश्चन बघा. काय तिसरा मल्टिपल चॉइस क्वेश्चन? दोन सिस्टीम इफ दे आर एट व्हॉट? सेम टेम्परेचर. जर दोन सिस्टीमचा टेम्परेचर सारखा असेल, डेफिनेटली टू सिस्टीम्स दे आर इन व्हॉट? थर्मल इक्विलिब्रियम. Two systems, they are said to be in thermal equilibrium only when they are at what? Same temperature. Two systems, they are said to be in what? Two systems when they are in thermal equilibrium, it means automatically they are at what? Same temperature. तर तिसऱ्या मल्टिपल चॉइसचा क्वेश्चन, तिसरा मल्टिपल चॉइस काय? टू सिस्टीम, यू आर गिवन दॅट टू सिस्टीम दे आर ॲट सेम टेम्परेचर. आता टेम्परेचर सारखा आहे, टेम्परेचर म्हणजेच thermal energy. So when two systems they are at same temperature, therefore we can say that they are said to be in what? Thermal equilibrium. म्हणजे तिसऱ्या मल्टिपल चॉइस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय असेल? बी, थर्मल इक्विलिब्रियम. काय असेल? बी, थर्मल इक्विलिब्रियम. आता चौथा मल्टिपल चॉइस क्वेश्चन बघा. फॉर वर्क डन टू बी रिव्हर्सिबल. काय म्हटलं? फॉर वर्क डन टू बी रिव्हर्सिबल द प्रोसेस शुड बी. फॉर वर्क डन टू बी रिव्हर्सिबल दी प्रोसेस शुड बी. आता रिव्हर्सिबल प्रोसेस कशाला म्हणतो आपण? ॲज पर एज रिव्हर्सिबल प्रोसेस इज कन्सर्न, रिव्हर्सिबल प्रोसेस इज व्हॉट? चेंज दॅट कॅन बी रिट्रेस्ड इन ए रिव्हर्स डायरेक्शन. चेंज दॅट कॅन बी रिट्रेस्ड इन ए रिव्हर्स डायरेक्शन और अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड रिव्हर्सिबल प्रोसेस. इज कॉल्ड व्हॉट? रिव्हर्सिबल प्रोसेस. अँड वी नो that in case of adiabatic process only, work done is what? Reversible. So for work done to be reversible, that thermodynamic process it must be what? That thermodynamic process it must be an adiabatic process. Thermodynamic process it must be an adiabatic process. So for question number 4, for work done to be reversible, म्हणजेच वर्क डन टू बी रिव्हर्सिबल साठी काय आवश्यक आहे? दॅट प्रोसेस, थर्मोडायनामिक प्रोसेस इट मस्ट बी व्हॉट? ॲडियाबेटिक प्रोसेस. कारण आपल्याला माहित आहे बाकीचे प्रोसेस सायक्लिक, आयसोबेरिक किंवा आयसोक्रोनिक, याला वर्क डन हा कसा रिव्हर्सिबल नाही. सो फॉर वर्क डन टू बी रिव्हर्सिबल द थर्मोडायनामिक प्रोसेस इट शुड बी व्हॉट? ॲडियाबेटिक प्रोसेस. इट शुड बी ॲडियाबेटिक प्रोसेस. पाचवा मल्टिपल चॉइस क्वेश्चन बघूया. तो एक एक्झाम्पल आहे. What is that? Question number 5. In question, see here, question number 5. What is that? Question number 5. A gas, काय दिलेलं आहे? A gas in a closed container is heated with what? 10 joule of energy. A gas in a closed container is heated with what? 10 joule of energy. 10 joule of energy means the amount of heat energy Q is equal to 10 joule. Causing the lid of container, त्या कंटेनरचा जो झाकण आहे, टू राईज 2 मीटर. तर कंटेनरचा झाकण किती उंचीवर जातो? 2 मीटर. विथ 3 न्यूटन ऑफ फोर्स. फोर्स किती ॲक्ट त्याच्यावर? 3 न्यूटन. देन व्हॉट इज द टोटल चेंज इन एनर्जी ऑफ द सिस्टीम? त्या सिस्टीमच्या एनर्जीमध्ये एकूण बदल किती होईल? तर हा जो प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेममध्ये काय काय दिलेलं आहे लक्षपूर्वक बघा. इन दिस एक्झाम्पल, what variables we had given? That the amount of heat energy supplied, a closed container is heated with 10 joule of energy. Heated with 10 joule of energy means heat energy supplied Q is equal to 10 joule. Now causing the lid of container to rise 2 meter with 3 newton of force. म्हणजे हा displacement आहे, एवढा force आहे. We know वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आहे? 3 न्यूटन मल्टीप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट किती आहे? 2 मीटर. तर वर्क डन किती झालं? 6 जूल. वर्क डन इज हाऊ मच? वर्क डन इट इज 6 जूल. देन अकॉर्डिंग टू व्हॉट? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. व्हॉट इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? Q इज इक्वल टू du प्लस dw. और change in internal energy is equal to heat energy supplied minus work done. Magnitude of heat supplied to a system
minus magnitude of work done. Heat supplied is how much? 10 joule. Amount of work done is what? 6 joule, that we had calculated already here. That work done is equal to force into displacement. That lead moves to undergoes displacement of 2 meter when force of 3 Newton is applied. So from the first law of thermodynamics, the net change in internal energy, that is delta U, it is found to be equal to what? 4 joule. तर या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय असेल? 4 जूल. मीन्स बी इज द करेक्ट ऑप्शन फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन नंबर 5. तर पाचव्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय आला? 10 जूल मायनस 6 जूल, दॅट बिकम्स इक्वल टू व्हॉट? 4 जूल. That becomes equal to 4 joule. Now see question number 6. What is that multiple choice question number 6? The second law of thermodynamics deals with transfer of. सगळ्याला second law of thermodynamics माहित आहे. Second law of thermodynamics deals with transfer of. Naturally it is heat energy. सहावा multiple choice question काय विचारले की सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हे कशाच्या ट्रान्सफरच्या बाबतीत आहे? हीट एनर्जीचा ट्रान्सफर. सेकंड लॉवरून आपल्याला कशाचं इन्फॉर्मेशन मिळतं? ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी. ट्रान्सफर ऑफ व्हॉट? हीट एनर्जी. सातवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे की हीटिंग ए गॅस इन ए कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंटेनर, म्हणजे कंटेनरचा व्हॉल्यूममध्ये कुठलाही बदल अलाउड नाही. एका कंटेनरमध्ये जर कंटेनरमध्ये गॅस असेल आणि आपण त्या गॅसला हीट करत गेलो आणि त्या कंटेनरचा व्हॉल्यूम बदलू दिला नाही, मीन्स देर इज नो चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ कंटेनर, डेल्टा व्ही इक्वल टू 0, मीन्स सिस्टम इज नॉट अलाउड टू चेंज इट्स व्हॉल्यूम. सो दैट thermodynamic process which does not allows any change in volume or which takes place at constant volume, it is known as isochloric process. काय व्याख्या आइसोकोरिक थर्मोडायनामिक प्रोसेसची? आइसोकोरिक थर्मोडायनामिक प्रोसेस is that process which takes place at constant volume or which does not allow volume to change is called isochloric process. तर सातव्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन आहे आइसोकोरिक process. Isochloric process or option A is the correct option for multiple choice question number 7. आता या धड्यामधील प्रश्नाचा जो दुसरा स्वरूप आहे व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन, जे प्रत्येकी 1 मार्कासाठी विचारले जातात. छोटे प्रश्न आहे, एका शब्दात किंवा एका वाक्यामध्ये आपल्याला याची उत्तरं शोधायची आहे, उत्तरं सांगायची आहे. तर पहिला मल्टिपल चॉईस, पहिला व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन बघूया आपण. काय आहे पहिला शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन? व्हेन काय? व्हेन आर द टू ऑब्जेक्ट्स सेट टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम. आत्ताच आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये बघितलं की दोन ऑब्जेक्टला थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे असं ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस त्या दोन्ही ऑब्जेक्टचा काय सारखा असायला पाहिजे? त्या दोन्ही ऑब्जेक्टचा टेम्परेचर हा सेम असायला पाहिजे. मीन्स व्हेन टू ऑब्जेक्ट्स आर ॲट द सेम टेम्परेचर, महत्त्वाचा शब्द काय? व्हेन टू ऑब्जेक्ट्स आर ॲट द सेम टेम्परेचर देन ओनली दे आर सेट टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे दोन ऑब्जेक्टला, कुठल्याही दोन ऑब्जेक्टला थर्मल इक्विलिब्रियमसाठी कुठली कंडिशन आवश्यक आहे? द टू ऑब्जेक्ट्स दे आर सेट टू बी, इफ द टू ऑब्जेक्ट्स दे आर ॲट व्हॉट? सेम टेम्परेचर. जर दिलेल्या दोन वस्तू या एकाच तापमानावर असतील तर अशा परिस्थितीमध्येच आपण सांगू शकतो की त्या दोन्ही वस्तू कशा आहे? दे आर इन व्हॉट? थर्मल इक्विलिब्रियम. दे आर इन थर्मल इक्विलिब्रियम. आता दुसरा प्रश्न बघूया. The science of measuring temperature is called. विज्ञानाची अशी शाखा ज्याच्यात तापमानाचा मोजमाप केला जातो अशा शाखेला थर्मोमेट्री असं म्हणतात. तर कुठला शब्द महत्त्वाचा आहे?
फक्त थर्मोमेट्री एकच शब्द अपेक्षित आहे एका मार्कासाठी. द सायन्स ऑफ मेजरिंग टेम्परेचर इज कॉल्ड, सायन्स ऑफ मेजरिंग टेम्परेचर इज कॉल्ड व्हॉट? थर्मोमेट्री. म्हणजे तापमान मोजमाप करणाऱ्या विज्ञानाच्या शाखेला काय म्हटलं जातं? थर्मोमेट्री असं म्हटलं जातं. तिसरा मल्टिपल चॉईस, तिसरा व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन आहे. व्हॉट झिरोएथ स्टेट द झिरोएथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्सचा झिरोएथ लॉ याचा स्टेटमेंट द्यायचं आहे तुम्हाला. काय द्यायचं आहे याचा स्टेटमेंट? तर स्टेटमेंट ऑफ झिरोएथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, थर्मोडायनामिक्सचा झिरोएथ लॉ काय त्याचं स्टेटमेंट आहे हे बघा. याचा स्टेटमेंट जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर माझ्याकडे 3 सिस्टीम आहे. ही आहे ए, दुसरी एक सिस्टीम आहे बी, तिसरी एक सिस्टीम आहे सी. आता हा काय म्हणतो? इफ 2 सिस्टीम्स आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ थर्ड सिस्टीम. समजा ए इज इन इक्विलिब्रियम विथ बी, A is in equilibrium with C, then C is in equilibrium with what? B. C is in equilibrium with what? B. So, the statement of zeroth law is that if the two systems are each in thermal equilibrium with third system, if the two systems are each in thermal equilibrium with a third system, then they are also in thermal equilibrium with what? Each other. A in equilibrium with B, A in equilibrium with C, then B is in equilibrium with what? C. तर zeroth law of thermodynamics काय म्हटलं? If two systems are, जर दोन सिस्टीम are each in thermal equilibrium with third system, माझ्याकडे दोन सिस्टीम आहे. एक सिस्टीम आहे बी, एक दुसरी सिस्टीम आहे सी आणि तिसरी सिस्टीम आहे ए. झिरोथ लॉ प्रमाणे ए इज इन इक्विलिब्रियम विथ सी, ए इज इन इक्विलिब्रियम विथ बी, देन बी इज इन इक्विलिब्रियम विथ व्हॉट? सी. सो इफ टू सिस्टीम्स आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ थर्ड सिस्टीम, then they are also in thermal equilibrium with what? Each other. They are also in thermal equilibrium with each other. चौथा प्रश्न बघूया. काय चौथा प्रश्न? What is the energy associated with random disordered motion of molecule of system called as? प्रश्न नीट बघा. What is energy associated with random disordered motion of molecule of system called as? तुम्हाला जर आठवत असेल थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ डेल्टा यू इज इक्वल टू मॉड ऑफ क्यू मायनस मॉड ऑफ डब्ल्यू. त्याच्यात इंटरनल एनर्जी याची व्याख्या काय होती की the energy associated with random disordered motion of molecules of system called as internal energy. तर इथं एक मार्कासाठी फक्त एकच शब्द अपेक्षित होता, इंटरनल एनर्जी. प्रश्न काय? व्हॉट इज एनर्जी? त्याने विचारलं त्याला काय म्हणतात, कशाला? energy associated with random disordered motion of the molecule of system, it is called as internal energy. तर इंटरनल एनर्जी एवढ्या एका शब्दालाच एक मार्क राखून ठेवलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 5 बघूया. What is question number 5? A group of object that can form a unit which may have ability to exchange energy with surrounding is called what? त्याला काय म्हणतात? What is thermodynamic system? What is thermodynamic system? Thermodynamic system, it is a group of object that can form a unit which may have ability to exchange energy with the surrounding. That is called as thermodynamic system. तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये
ज्या छोट्या छोट्या व्याख्या दिलेल्या असतात त्याच व्याख्यावर हे एका मार्काचे व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप प्रश्न हे अरेंज केलेले असतात. म्हणून टेक्स्टबुक वारंवार लक्षपूर्वक वाचावे, जेणेकरून तुमचे दोन्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन हे दोन्ही चांगल्या पद्धतीने प्रिपेअर होतील आणि पुढे चालून याचाच उपयोग तुम्हाला MST CET किंवा JEE नीट यासारख्या परीक्षेमध्ये याचा वापर होईल. तर 5व्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर थर्मोडायनामिक सिस्टीम, एवढं शब्द थर्मोडायनामिक सिस्टीम हा झाला करेक्ट आन्सर. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. काय पुढचा 6वा प्रश्न? अगदी सिंपल आहे. 6वा प्रश्न काय? 6वा प्रश्न आहे on what basis thermodynamic system can be classified? On what basis thermodynamic system can be classified? तर थर्मोडायनामिक सिस्टीम कशाच्या आधारावर क्लासिफाय करता येईल? थर्मोडायनामिक सिस्टीम कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? पॉसिबल ट्रान्सफर ऑफ heat energy and matter to the environment. In how many different ways one can transfer either heat energy or matter to the environment, depending upon which you can classify the thermodynamic system. Thermodynamic system कोणत्या मुद्द्याच्या आधारावर क्लासिफाय करता येईल? थर्मोडायनामिक सिस्टीमला क्लासिफाय करण्यासाठी दोन मुद्द्याचा आधार घेता येईल. एक तर पॉसिबल ट्रान्सफर ऑफ हीट अँड पॉसिबल ट्रान्सफर ऑफ मॅटर. पॉसिबल. तर 6वा प्रश्न आहे ऑन व्हॉट बेसिस थर्मोडायनामिक सिस्टीम कॅन बी क्लासिफाईड. तर थर्मोडायनामिक सिस्टीम कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ पॉसिबल ट्रान्सफर ऑफ हीट अँड मॅटर टू द एन्व्हायरमेंट. 7वा प्रश्न बघा. डायरेक्ट त्यांनी व्याख्या विचारलेली आहे. व्हॉट इज थर्मोडायनामिक प्रोसेस? थर्मोडायनामिक प्रोसेस कशाला म्हणतात? ए प्रोसेस, थर्मोडायनामिक प्रोसेस इज व्हॉट? इट इज अ प्रोसेस बाय विच, जिच्यामुळं टू ऑर मोर स्टेट व्हेरिएबल्स ऑफ सिस्टीम, टू ऑर मोर स्टेट व्हेरिएबल्स ऑफ सिस्टीम कॅन बी चेंज्ड इज कॉल्ड thermodynamic process. A process by which two or more of state variables of system can be changed is called thermodynamic process. म्हणजे अशी प्रोसेस जिच्यामुळे दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेट व्हेरिएबल्स ऑफ सिस्टीम म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, ॲब्सोल्यूट टेम्परेचर कॅन बी चेंज्ड इज कॉल्ड थर्मोडायनामिक प्रोसेस. Thermodynamic process काय? It is a process by which two or more of the state variables of system can be changed is called thermodynamic process. Is called what? Thermodynamic process. 8वा प्रश्न. Define heat. Heat म्हणजे काय? हीटची व्याख्या सगळ्याला माहित आहे. Heat is a form of energy. Heat हे काय? एनर्जीचा एक फॉर्म आहे. अँड दॅट ट्रान्सफर ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. तर जेव्हा केव्हा सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये टेम्परेचर डिफरन्स असेल त्यावेळेस एनर्जी ट्रान्सफर होते. एकतर सिस्टीमपासून सराउंडिंगला किंवा सराउंडिंगपासून कुठं सिस्टीमला एनर्जी ट्रान्सफर होत असते. तर त्या एनर्जीला, जी एनर्जी सिस्टीमपासून सराउंडिंगला किंवा सराउंडिंगपासून सिस्टीमला ट्रान्सफर होईल जेव्हा सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये काय टेम्परेचर डिफरन्स असेल. सो दॅट फॉर्म ऑफ एनर्जी विच ट्रान्सफर ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स, दॅट फॉर्म ऑफ एनर्जी दॅट ट्रान्सफर ड्यू टू वॉट? टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग इज कॉल्ड हीट. आता हीटची व्याख्या पाठ करायची गरज आहे का नाही? तुम्हाला सांगता येतं हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी आणि ती दॅट ट्रान्सफर केव्हा ट्रान्सफर होते? ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स बिटवीन व्हॉट? सिस्टीम अँड सराउंडिंग. 9वा प्रश्न अगदी सोपा आहे. 9वा प्रश्न हा कशावर आधारित आहे?
इट डिपेंड्स ऑन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तर बघा 9व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, व्हॉट इज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. एखाद्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी किती आहे या बाबतीत त्यांनी प्रश्न विचारलं आणि त्या सिस्टीमच्या बाबतीत काही माहिती दिलेली आहे. ती माहिती काय आहे की वेन द अमाऊंट ऑफ हीट क्यू इज ॲडेड, त्या सिस्टीमला किती हीट ॲड केली, क्यू अमाऊंट ऑफ हीट इज ॲडेड, अँड द सिस्टीम डज नॉट डू एनी वर्क. ती सिस्टीम कुठलाही वर्क करत नाही, म्हणजेच वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू काय सांगितलं त्यांनी, 0. डब्ल्यू इक्वल टू काय दिलेलं आहे, 0. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स प्रमाणे इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू, आणि जर डब्ल्यू हा इटसेल्फ 0 असेल तर इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲडेड टू द सिस्टीम. म्हणून द इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम इज क्यू वेन दॅट सिस्टीम डज नॉट डू एनी वर्क. तर 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे द इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम इज व्हॉट, क्यू. इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम इज व्हॉट, क्यू. नाव सी क्वेश्चन नंबर 10. 10वा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, बेसिक कन्सेप्टवर आधारलेला आहे. काय सांगितलं त्यांनी, वेन सिस्टीम लूज एनर्जी टू इट्स सराउंडिंग अँड इट्स इंटरनल एनर्जी डिक्रीजेस. तर एखादी सिस्टीम त्याची एनर्जी सराउंडिंगला केव्हा देते आणि त्याचं इंटरनल एनर्जी डिक्रीज व्हायला केव्हा लागेल, त्यासाठी काय आवश्यक आहे. वेन डज म्हणजे केव्हा सिस्टीम लूज एनर्जी, एखादी सिस्टीम एनर्जी लूज करते कुठं, टू इट सराउंडिंग, त्याच्या सराउंडिंगला, अँड त्याचसोबत त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी ही डिक्रीज व्हायला सुरुवात होते. तर यासाठी काय कंडिशन आहे, लक्षपूर्वक बघा. वेन सिस्टीम डज सम वर्क, जेव्हा एखादी सिस्टीम वर्क करते कशासाठी, टू इन्क्रीज इट्स व्हॉल्यूम. व्हेनेवर ए सिस्टीम डज सम वर्क टू इन्क्रीज इट्स व्हॉल्यूम आणि त्याचसोबत नो हीट इज ॲडेड टू इट, ह्या 2 कंडिशन महत्त्वाच्या आहे. नो हीट इज ॲडेड टू इट वाईल दॅट सिस्टीम इज एक्सपांडिंग. तर जेव्हा एखादी सिस्टीम वर्क डन करते टू इन्क्रीज इट्स व्हॉल्यूम, त्याचा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी सिस्टीम जेव्हा वर्क करेल आणि त्या सिस्टीमला कुठल्याही प्रकारची हीट ॲड केली नाही ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इट्स एक्सपान्शन, फक्त त्या कंडिशनमध्ये दॅट सिस्टीम लूजेस एनर्जी टू इट्स सराउंडिंग अँड इट्स इंटरनल एनर्जी डिक्रीजेस. तर महत्त्वाचं काय, कुठल्या परिस्थितीमध्ये सिस्टीम लूज एनर्जी टू इट्स सराउंडिंग अँड इट्स इंटरनल एनर्जी डिक्रीजेस, त्यासाठी काय कंडिशन आहे, द सिस्टीम विल लूज एनर्जी टू इट्स सराउंडिंग अँड इट्स इंटरनल एनर्जी डिक्रीजेस प्रोव्हाइडेड दॅट सिस्टीम डज सम वर्क टू इन्क्रीज इट्स व्हॉल्यूम, दॅट सिस्टीम डज सम वर्क टू इन्क्रीज इट्स व्हॉल्यूम and no heat is added to it while expanding. No heat is added to it while expanding. 11वा प्रश्न बघा, डायरेक्ट त्यांनी स्टेटमेंट आहे. पहिले सांगितलं मी फक्त व्याख्या, सिंपल स्टेट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. प्रत्येकाला माहिती आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय, डेल्टा यू इक्वल टू मॉड ऑफ क्यू मायनस मॉड ऑफ डब्ल्यू. चेंज इन इंटरनल एनर्जी is equal to heat energy minus work done. Magnitude of heat energy added to a system minus of what, work done by the system. तर त्याचं स्टेटमेंट बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं स्टेटमेंट आहे, when amount of heat Q is added to system, when amount of heat Q is added to system, जेव्हा सिस्टीमला Q amount of heat ॲड केली जाते काय होईल, इट्स इंटरनल एनर्जी इज इन्क्रीज्ड बाय अन अमाऊंट डेल्टा यू. त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते किती अमाऊंटनी, डेल्टा यू अमाऊंटनी, अँड रिमेनिंग इज लॉस्ट, उरलेली एनर्जी इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ वर्क डन डब्ल्यू ऑन द सराउंडिंग, So when the amount of heat Q is added to a system, its internal energy, त्या जे हीट ॲड केलं त्या हीटचं काय होईल मग,
its internal energy is increased by an amount delta U and remaining is lost in the form of work done W on the surrounding. 12वा प्रश्न बघूया. तो एक सिंपल एक्झाम्पल आहे, 1 मार्कासाठी विचारलं जातं आणि तो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वर आधारलेला आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. इथं डेल्टा यू म्हणजे इंटरनल एनर्जी, क्यू मीन्स अमाऊंट ऑफ हीट ॲडेड अँड डब्ल्यू मीन्स वर्क डन. तर प्रॉब्लेम बघा, ए सिस्टीम रिलीजेस 100 किलो जूल ऑफ हीट. हीट म्हणजे क्यूची किंमत दिलेली 100 किलो जूल, वाईल 80 किलो जूल ऑफ वर्क. किती वर्क? वर्क डन इज व्हॉट? 80 किलो जूल. दोन्ही किलो जूल मध्ये आहे. हीट 100 किलो जूल, वर्क डन 80 किलो जूल is done on the system. Then calculate the change in internal energy. Calculate the change in internal energy म्हणजे डेल्टा यू कॅल्क्युलेट करायचं आहे. क्यू मायनस डब्ल्यू. क्यू हीट एनर्जी 100 किलो जूल मायनस वर्क डन 80 किलो जूल आणि याचा फायनल आन्सर काय येतं? 20 किलो जूल. थँक्यू.